माझा सोफा व्हाईट कलर आहे वरचा, त्याच्यामुळे खूप लवकर खराब होतो आणि बऱ्याच वेळा त्याला हे असे एखादा जर लहान मुलाला तर डाग पण पडतात. सोफ्याच्या कव्हरच्या खालून सुद्धा ते डाग चालले जातात कधी कधी, मुलांनी जर सोफ्यावर काही खाल्लं तर. आणि त्याच्यातल्या त्यात काही डाग निघतात आणि काही डाग निघत नाही. 1-2 महिना झाला की माझं ते शॅम्पून वगैरे धुण्याची जी पद्धत आहे ती चालूच असते, जसा खराब झाला त्याच्यानुसार. कधी महिन्यातूनही असतं, कधी 2 महिन्यातूनही असतं. जर जास्त खराब झाला तर खूप लवकर व्हॅक्युम क्लिनरनं अगोदर साफ करून घेत असते मी. आणि क्लिनर जर नसेल समजा किंवा तसा कंटाळा आला की आता क्लिनरला नाही साफ करायचा, तेव्हा ब्रश आहे माझ्याकडे. या ब्रशने पण चांगल्या प्रकारे त्यातलं जे धूळ वगैरे आहे ते निघतं, पण व्हॅक्युम क्लिनरनं खूप चांगलं निघतं. तर ते जर नसेल तर ब्रश सुद्धा वापरू शकता तुम्ही. पाणी घेतलेलं आहे तर थोडंसं कोमट, म्हणजे हात आपण त्याच्यामध्ये घालू शकतो या पद्धतीचं कोमट पाणी, आणि त्याच्यामध्ये शॅम्पू टाकलेला आहे. नरम कापड घ्यायचं, ते चांगलं पिळून घ्यायचं आणि पिळल्यानंतर ते जो सोफा आहे तो चांगला स्वच्छ करायचा, पुसायचा. जिथे डाग आहे तिथे थोडं जास्त प्रमाणात घासायचं. ते डाग निघतात, काही डाग निघतात, काही निघत नाही. एखादा जर पक्का डाग असेल तर तो नाही निघत. तर सोफा घेतानाच थोडंसं एक हे झालं आमच्याकडून की जो वरचा कापड आहे ते व्हाईट घेतलं गेलं. व्हाईट नको होतं घ्यायला तेव्हा, पण आपण जेव्हा एखादी वस्तू घेतो तेव्हा लवकर समजत नाही. हे कॉम्बिनेशन चांगलं दिसत होतं त्याच्यामुळे व्हाईट घेतलं गेलं, पण त्याचे जे डाग आहे ते हे जे हा डाग आहे हा अजिबात निघला नाही. आता साफ करून त्याला 1 दिवस रात्रभर चांगलं ठेवून द्यायचं आणि त्याच्यानंतर आपण त्याचा यूज करू शकतो. पण मी ऑनलाईन सोफा कव्हर घेतलेला होता एक इलास्टिकवाला, तर तो दिसायला सुंदर आहे, कापड पण चांगलं आहे. फक्त जेव्हा सुरुवातीला लावायचं आहे त्याला तर थोडं कठीण जातं. त्याचे जे मध्ये मिळालेले आहे ते टाकायला, त्यानंतर त्याच्यात जो दोरे आहे त्या बांधणं पण. आणि मला तो ऑनलाईनचा पण पॅक करून ठेवायचा होता, व्हाईट लवकर काढायचाच नव्हता आता. आणि हे कापड विकत घेतलेलं होतं मार्केटमध्ये, तर हे घेतलेलं आहे 230 रुपये मीटरनं. 5 मीटर कापड आहे हे, आणि कापड पण खूप जाड आहे, डिझाईनवालं पण चांगलं आहे. तसा जर मार्केटमधून सोफा कव्हर आपण विकत घेतला किंवा त्यांच्याकडून बनवून घेतला तर तो खूप महाग जातो. माझा अगोदरचा जो होता ब्लॅक कलरचा, अगोदर पाहिलेला असेल बऱ्याच जणांनी, ब्लॅक कलरचा होता तो तयार करून त्यांच्याकडूनच आणला. तर तो फक्त खालच्या साईडनं जिथे आपण बसतो तिथलाच सोफा कव्हर होता तो, तर तो त्यांनी दिला होता 1000 रुपयाला. आणि हा पूर्ण खालचा वरचा, त्याच्यानंतर कापड सुद्धा उरलं थोडंसं, तर असा हा पूर्ण 1150 रुपयापर्यंत 230 रुपये मीटरने 5 मीटर 1150 रुपयाच्या जवळपास पडला तो. आणि अगोदर पूर्ण माप घ्यायचं आहे. खालचं माप अगोदर घ्यायचं नाही. खालचं माप घेतल्यानंतर असं वाटतं की आपण इतकी जागा सोडून घेऊ येतो, पण नंतर जेव्हा कुशनचा विचार करायचा असतो तर तेव्हा तो कव्हर कमी पडू शकतो. तर त्याच्यामुळे कापड अगोदर मोजून घ्यायचं आहे. ते कुशन म्हणजे मागच्या साईडनं असं लावून बरोबर त्याला इथपर्यंत घ्यायचं आहे. खालच्या बाजूने दाबणे शक्य होत नाही कापड, तर वरच्या बाजूने जर पॅक केलं तर ते सरकत नाही. नाहीतर जर तंतोतंत जर घेतलं कुशनला कापड तर लगेच रोज एक थोडंसं असं कोणी बसलं तरी पण ते कापड खाली सरकेल. तर त्याच्यामुळे मागच्या साईडनं कापड शिल्लक ठेवायचं आणि त्याच्यानंतरच त्याचं माप घ्यायचं. तसंही माप घेतलं आणि त्याच्यानंतर टेपने पण घेतलेलं आहे. माप 1-2 वेळा घ्यायचं, म्हणजे कमी पडायला नको. थोडंसं शिल्लक झालं तरीही चालेल, पण कमी. आणि माझं माप घेणं चालू होतं, रिची इथे मध्ये मध्ये करत होता, त्याला त्याच्यावर बसायचं होतं, त्याच्यामुळे त्याचं चालू होतं. माझं फोनवर बोलणं सुद्धा चालू होतं. तर बरोबर माप घेत समोर माप घ्यायचं, त्याच्यानंतर कट करत चालायचं, कारण कापड मोठा होता. आणि कापड विकत आणताना जे जास्त पन्ह्याचं कापड विचारायचं त्या दुकानदाराला तर ते देतात. कमीवाला जर असेल तर ते महाग पडतं, जास्त पन्ह्यावाला जर असलं तर खालचा वरचा दोन्ही भाग त्याचे तयार होतात. तर अगोदर पूर्ण कट करून घ्यायचं, म्हणजे प्रत्येकाचं माप वेगवेगळं असतं. माझ्या एका सोफ्याला 3 कुशन आहे आणि एका साईडनं 2 कुशन आहे आणि त्या 2 उशासारखं असं थोडंसं वेगळा आकार आहे त्याचा. तर त्याच्यामुळे या साईडनं सरळ असं 3 याचं कापड कट करून घेतलं आणि या साईडनं आता हे 2 जे कुशन आहे त्याचं कापड कट करून घ्यायचं. तर तसं मोजून पाहिलं अगोदर, त्याच्यानंतर खाली टाकून की साईडनं पण ते राहायला नको खुलं. तर त्याच्यामुळे मोजताना, आणि हे कुशन थोडंसं वेगळं होतं चौकोनी,
तर याचं पण पद्धतशीर मोजून घ्यायचं. पूर्ण मोजल्यानंतरच कट करायचं. कापड थोडं जरी कमी पडलं त्याला मोजलं आपण आणि मोजताना कमी जर पडलं आणि त्याच्यानंतर शिवणं वगैरे झालं तर नंतर हे होतं की खूप सरकतं किंवा खाली पडतं. तर तसं व्हायला नको, त्याच्यामुळे मोजतानाच पद्धतशीर मोजून घ्यायचं. साईडनं जे आहे आपण हात ठेवतो सोफ्याच्या तिथे, तर तिथे जे मार्केटमधून सोफा आपण कव्हर विकत आणतो तर ते जे अगदी भिंतीच्या शेजारी दिसतं तिथपर्यंत नसतो कापड, मध्येच असतं थोडंसं. आणि त्याच्यामुळे काय होतं, मागच्या साईडनं खूप धूळ जमा होते. तर तसं व्हायला नको, त्याच्यासाठी मी अगदी भिंतीपासून तर समोरच्या भागापर्यंत ते मोजून घेतलं. त्याच्यानंतर जे आता पूर्ण मोजलेलं आहे ते पूर्ण मशीनवर थोडीशी फोल्ड करून शिलाई करून घ्यायची. अगदी शेवटच्या याच्यावर जाड कारण बारीक याच्यावर चालणं शक्य नाहीये, तर जाड धागा घ्यायचा. धागा बारीकच आहे पण जी शिलाई जी असते ती जाड घ्यायची, त्याच्यामुळे पटकन शिवणं शक्य होऊन जातं. तर जाड शिलाई घेऊन चांगलं शिवून घ्यायचं. सर्व शिवणं झाल्यानंतर पूर्ण टाकलं आणि टाकल्यानंतर तुम्ही आता सोफा आहे तो खूप सुंदर दिसत होता आणि थोडंसं कापड उरलं पण होतं. तर टिपॉय आहे, टिपॉयचं तसं व्हाईट कापडही आहे त्याला आतून आणि काच पण आहे, त्याच्यामुळे नसतंही टाकलं तरी चाललं असतं, पण ते कापड उरलेलं आहेच. तर त्याच्यावर ते टाकलं, त्याच्यावर एखादा फुलाचा गुलदस्ता वगैरे काही किंवा एखादा शोपीस ठेवला की ते छान दिसतं. आणि पूर्ण मागच्या साईडनं पण घेतलेला आहे आणि कुशन वगैरे या साईडनं 3 आहे, त्या साईडनं 2 आहे आणि हा आतला जो कव्हर आहे तो पण खूप सुंदर दिसत होता. आणि शिलाई मशीन जर घरी असेल तर अगदी निम्म्या किमतीमध्ये, आता तो विकत घेतलेला होता मी तो 1000 रुपयाचा आणि हा वरचा खालचं पूर्ण साईडचं कापडही शिल्लक आलं तर असा हा 1100 1150 रुपयांपर्यंतच बसलेला आहे. त्याच्यामुळे पैशाची पण बचत होते आणि आपण एखादी वस्तू घरी केली की त्याचा आनंद पण वेगळाच असतो. तर करून पहा तुम्ही आणि कमेंटमध्ये नक्की सांगा.